गुरुदैव दत्त. सगळं काही विसरून जावं. भक्ताचं अंतःकरण म्हणजे जळता दिवा असतो. तो केवळ श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंसाठीच अखंड जळत असतो. त्याच्या मनात एक तीव्र इच्छा असते आणि ती म्हणजे इतर सगळं विसरून केवळ श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचंच स्मरण उरावं. त्याचं मन नात्या गोत्यांच्या बंधनात, अवतीभोवतीच्या मोहाच्या जाळ्यात, प्रसिद्धी इच्छांमध्ये गुंतलेलं नसतं. त्याला केवळ एकच हवं असतं, श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या श्रीचरणी विसावा. या अवस्थेला पोहोचल्यावर भक्ताच्या हृदयात कुठलंही द्वंद्व नसतं. सुखदुःख, लाभहानी, स्तुतिनिंदा त्याच्यासाठी अर्थहीन झालेले असतात. त्याला केवळ एकच आस असते. त्याचे सगळे विचार, प्रत्येक श्वास, भावनांचे प्रवाह एकवटून श्री नरसिंह सरस्वती गुरुदैव दत्त या नामस्मरणामध्ये विलीन होण्याचे त्याला डोहाळे लागलेले असतात. डोळे मिटले की त्याला सर्वत्र केवळ त्यांचंच तेज दिसतं. कानात केवळ त्यांच्या शुभंकर नामाचाच नाद घुमतो आणि अंतःकरण सतत म्हणत असतं, हे श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू, मी सगळं विसरून जावं, परंतु माझ्या चेतनेत केवळ तुम्हीच उरावे. असा भक्त त्यांच्या श्रीचरणी पूर्णपणे समर्पित झाल्यानं तो काहीच मागत नाही, काहीच अपेक्षा बाळगत नाही. त्याची ओढ केवळ त्या दिव्य, कृपामय, अनंत श्री नरसिंह सरस्वती दत्त स्वरूपाकडेच असते. त्याचं मन म्हणतं, मी नाहीच, केवळ श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूच. गुरुदैव दत्त.